नमस्कार मंडळी. आज पार पडलेलं लग्न आहे चिरंजीव संदीप आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी हेमांगी यांचं. संध्याकाळी साधारण 3 वाजता संदीप आणि हेमांगी हॉलवर आले. हेमांगीने आल्या आल्या मेकअप करायला घेतला. तिला मेकअपला वेळ जाणार होता. इकडे भटजींनी पुण्यावाचनाची तयारी करायला घेतली. तोपर्यंत हेमांगीचा मेकअप झाला आणि ती पुण्यावाचनाला येऊन बसली. त्यानंतर भटजींनी विधिवत कुळाच्या फांदीची पूजा केली आणि कूळ ठेवून घेतले. त्यानंतर घाणे भरून हेमांगीला 5 सुहासिनींनी मिळून हळद लावली आणि ती नीम सांडून माळेचा मेकअप करायला गेली. इकडे भटजींनी वेळ न काढता संदीपचे पुण्यावाचन करायला घेतले. संदीप मुंडावळ्या बांधून पुण्यावाचनाला येऊन बसला. इकडे बेंजोवाले बेंजो दणादण वाजवत होते. त्यामुळे हॉलवर प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. पुण्यावाचन झाल्यावर संदीपचे 5 सवाष्णींनी मिळून घाणे भरले आणि लगेच त्याला हळद लावून घेतली. त्यानंतर संदीप निमाची आंघोळ करायला गेला. आंघोळ करून आल्यावर संदीप जानवशाला बसला. हेमांगीच्या बहिणीने संदीपला छानसा पेढा भरवला. लगेच भटजींनी व्याहीबेट करून घेतली आणि संदीप माळेसाठी उभा राहिला. 2 मंगलाष्टकं होताच हेमांगी पण माळेला आली. मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली. भटजींनी वेळ न काढता पुढील विधी करायला घेतले. हेमांगीच्या आईबाबांनी विधीपूर्वक कन्यादान केले आणि कन्यादानाची भांडी संदीपला दिली. त्यानंतर सूत्रवेष्टन होऊन मंगळसूत्राचे विधिवत पूजन झाले. अग्नीच्या साक्षीने संतोषने मयुरीला पवित्र असे मंगळसूत्र घातले. मंगळसूत्र घातल्यावर संतोषने हेमांगीला सिंदूर लावला. भटजींनी लगेच होमाला सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी सप्तपदी पूर्ण केल्या. रुखवात बघून झाल्यावर संदीप आणि हेमांगीने भटजींचा आशीर्वाद घेतला आणि अहेराला उभी राहिली. अहेर झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले. तर असा होता हा सुंदर विवाह सोहळा. तुम्हाला पण असे लग्न करायचे असेल तर आजच संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी. फोन नंबर आहे 94 21 90 47 70. धन्यवाद.